हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम टू ब्लॉगर ताई। आज आपण आलो आहे पुण्यातल्या हडशी या गावामध्ये। इथे आपण पाठी बघू शकतो, इथे हे मंदिर आहे श्री क्षेत्र पांडुरंग, हे या भागाला ओळखलं जातं। त्याच्या बाजूला तिकडे एक बोटिंग आणि ॲडव्हेंचर पार्क आहे आणि पाठच्या साईडला म्युझियम आहे। तर आधी आपण हे दर्शन घेऊया आणि मग आपण हे एक्सप्लोअर करूया, ठीक आहे। पुण्यापासून जवळ असलेल्या भटकंतीच्या ठिकाणापैकी पौड जवळील हाडशी हे गाव एक दिवसाच्या ट्रिपसाठी चांगलं आहे। पौड गावातील एसटी स्थानकापासून उजवीकडे वळून हाडशीला जावं लागतं। हा पट्टा हिरव्या गर्द निसर्गाचा, भातशेतीचा, झुळझुळ वाहणाऱ्या ओढ्यांचा आहे। हे सौंदर्य डोळ्यात साठवत पुढे जाताना दिसणाऱ्या डोंगर रांगा नजरा खिळवून ठेवतात। संत दर्शन पार्किंग करणार ना इथून सरळ आल्यानंतर आपल्याला इथे ही पार्किंगसाठी जागा मिळते। ही पार्किंग फ्री आहे। त्यासोबत इथे मागे बघू शकतो आपण, छान डोंगर दिसत आहेत। तर ह्याच्या त्या साईडला इथे हे आता चार्जर ॲक्च्युली म्हणजे बॅटरी कमी झाली आहे फोनची, सो आता चार्ज करायला जाते। ह्याच्या मागे आपण ॲडव्हेंचर पार्क बघू शकतो, तर ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत आता। तर पहिला आता जरा चार्ज करून घेते फोन। तुम्ही इथे आजूबाजूला बघू शकता, हे सुंदर असं वातावरण आहे। इथे सुरुवातीलाच बघू शकतो आपण, छान असे कमळ उगवलेले आहेत काही काही ठिकाणी, आणि इथे ही छानशी फुलं। नमस्कार मंडळी, माझ्या मागे आपण बघू शकता हे पांडुरंग आणि रुक्मिणीचं मंदिर आहे। आतमध्ये त्यांच्या मूर्त्या आहेत, त्यासोबत साईबाबा आणि श्री सत्य साईबाबा यांचे फोटोज आहेत। आतमध्ये फोटो काढणं अलाउड नाही आहे, सो आतले फोटो मी नाही घेऊ शकत आहे। त्यासोबत तुम्ही इकडे आजूबाजूचा परिसर बघू शकता। हस आणि या मंदिराच्या मागेच आपण बघू शकतो की हा तलाव आहे। आता इथून जे मंदिर होतं ते पहिल्या माळ्यावर होतं आणि ग्राउंड फ्लोअरला साईबाबांचं मंदिर आहे। तर आपण आता तिथे चाललोय। इथे हे संत दर्शन आहे आणि याच्या इथे गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर इकडे स्नॅक्स वगैरे आपण काही करू शकतो, आपल्याला भूक लागली असेल तर। तर इथे हे माझ्या मागे साईचरण भोजनालय आहे। आता भूक लागली आहे, सो आता फक्त आम्ही मंदिराचं दर्शन केलेलं आहे। संत दर्शन आणि पाठी जे ॲडव्हेंचर पार्क आहे त्याचं अजून बघायचं बाकी आहे। तर पहिला आता पेटपूजा करून घेऊया आणि मग पुढची जर्नी करूया। इथे हे यांचं किचन आहे, दिस ओपन किचन ओनली, आणि इकडे सेल्फ सर्व्हिस आहे। त्यासोबत इथे हा डायनिंग एरिया। तर मम्मी आणि भाऊ ऑलरेडी इथे बसलेत। आय थिंक ऑर्डर दिली आहे। काय ऑर्डर दिली आहे रे? थाळीच ना? हो, आता आपण थाळीच ऑर्डर केल्या आहेत 3, सो आता खाऊन घेऊया। तर आपल्या थाळी आलेल्या आहेत 3। त्यासोबत आता इथे बघू शकतो आपण काय काय आहे थाळीमध्ये। गुलाबजामुन आहे, इथे कढी आहे, ही पनीरची भाजी आहे, ही वांग्याची भाजी आहे, चपाती आहे, राईस, पापड आणि इथे कांदा आणि लोणचं आणि ते हा ठेचा आहे मिरचीचा।
तर आता आपण खाऊन घेऊया. या काकी आहे तिथे या हॉटेलमधल्या आणि इथे माझी मम्मी. तर चला आता जरा फोन चार्जला ठेवते, नंतर आपण कनेक्ट करूया. तर आता आपलं जेवण झालेलं आहे. इथे जे हे साई चरण भोजनालय आहे तिकडे फिमेल ज्या आहेत त्या एकत्र काम करतात आणि जेवण वगैरे बनवतात. तर इकडची खास गोष्ट म्हणजे हे जे या साईडला खोबरा वापरलं जात नाही आणि दाण्याचं कूट वापरून आपण भरतं वगैरे केलं जातं. तर वांग्याचं भरीत आजच्या मेन्यूमध्ये होतं, तर ते अप्रतिम टेस्ट होती त्याची. त्यासोबत कढी वगैरे होती आणि मला म्हणायचं की जेवण इकडचं खूप टेस्टी होतं. म्हणजे जे आपल्या जनरली आम्ही कोकणात खातो त्याच्यामुळे इकडची टेस्ट ही थोडी वेगळी असते. पण खूप छान जेवण होतं. जर तुम्ही कधी आला तिकडे तर नक्की इथूनच जेवण करा. ठीक आहे. तर आता आपण संत दर्शन करायला जाऊया. तर मंडळी आता आपण तिकीट घेणार आहोत. सुरुवातीला 100 रुपीज तिकीट आहे, जे 3 वर्ष ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी, आणि मोठ्यांसाठी 200 रुपये तिकीट आहे. तर आम्ही तिघं आहोत, तर आता आपण तिकीट काढूया. 600 रुपये आपल्याला चार्ज पडेल. तर मंडळी आपण तिकीट काढलेले आहेत 3. तर इथून ही एंट्री आहे संत दर्शनासाठी जाण्यासाठी. आणि मग असे आपण जे पाहिलं होतं इथे आजूबाजूला हे मंदिर आहे आणि इथे आपण जेवलो होतो. ठीक आहे. तर चला आता आपण आतून बघूया कसं आहे हे. ही इथून एंट्री आहे. ही पूर्ण गुफा आपल्याला इकडे दिसते आणि या गुहा, मराठीत गुहा म्हणतात त्याला. तर या गुहेमध्ये हे पूर्ण आर्किटेक्चर केलेलं आहे. तर आता आपण इथून एंट्री करणार आहोत. इथून ही या गुहेची एंट्री आहे आणि इथे थोडंफार आय थिंक काम चालू आहे. सो इथे सुरुवातीलाच आपल्याला ही भली मोठी गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता अजून पुढे जाणार आहोत. इकडे हा सुंदरसा धबधबा तुमचं मन आकर्षित करतो. इथे ही नंदीची भली मोठी मूर्ती आणि इथे सोबतच शिव पार्वती आणि त्यांच्या हातात गणपती बाप्पा आपण बघू शकतो. सुरेख मूर्ती आहे ही. मी तुम्हाला जवळून दाखवते. इथे माझ्या मागे आपण बघू शकतो श्रावणबाळ आणि त्यांचे आई वडील. श्रावणबाळ यांचे आई वडील अंध असल्यामुळे तर त्यांना काशीला जायची इच्छा होती आणि काशीला ते कसे जाऊ शकतात, तर त्यांनी श्रावणबाळाला विनंती केली होती की त्यांनी काशीला त्यांना घेऊन जावं. तर त्यावेळी श्रावणबाळ त्यांना काशीला घेऊन गेले होते आणि वाटेतच एक जंगल लागलं होतं. तर ह्या जंगलातूनचा प्रवास करत ते पुढे काशीला पोचले होते. तर हे मी इकडचं तुम्हाला हे दाखवते. हे यांचे आई वडील आणि हे जंगल.
तर इथे आपण बघू शकतो संत रविदास हे काम करत असताना सुद्धा आपल्या आईवडिलांची सेवा करतात. जेव्हा हे काम करण्यासाठी वागतात त्यावेळेला हा आतला पाळणा जो आहे तो हल्ला जातो, आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीने जर तुमच्या मनात इच्छा असेल सेवा करण्याची तर तुम्हाला कसाही मार्ग सापडतो. फक्त आपले प्रयत्न असावेत की आपली करण्याची इच्छा असावी. तर आता आपण पुढचं अजून एक्सप्लोअर करूया काय काय आहे इकडे. इथे हा जो रस्ता आहे तो बांबूच्या काठ्यांनी केलेला आहे. इथे पाहू शकतो हे भक्त पुंडलिक. हे भक्त पुंडलिक यांना का म्हटलं जातं तर ह्यांचे आईवडील आजारी असतात आणि त्यावेळी वैद्य ह्यांना सांगतो की त्यांना औषधाचा लेप लावला जातो आणि सांगतो की सूर्योदयापर्यंत तुम्ही इथून उठायचं नाही. तर त्यावेळी श्रीकृष्ण काय करतात की त्याची परीक्षा बघण्यासाठी ते येतात आणि म्हणतात की मी तुला पाहायला आलो आहे. पण भक्त पुंडलिक जागेवरून उठत नाही. ते म्हणतात ही घ्या वीट, कारण ते आपल्या आईवडिलांची सेवा करत असतात आणि ते त्यांचं कर्तव्य असतं. पहिलं कर्तव्य हेच म्हणतच असायला हवं. तर ही सेवा करत असताना ते जागेवरून उठत नाहीत, पण श्रीकृष्णाला ते त्यांची वीट देतात आणि विटेवर उभं राहण्यास सांगतात. तर ही अशी भक्तांची इच्छा श्रीकृष्ण पूर्ण करतात आणि त्यामुळेच यांना भक्त पुंडलिक असं नाव दिलेलं आहे. नामदेव जेव्हा लहान असतात तर त्यांना सवय असते की विठ्ठलरायाला ते आपला नैवेद्य ठेवतात. त्यावेळी त्यांची आई त्यांना सांगते की देवाऱ्यात नैवेद्य ठेवायचं नाही. त्यावेळी तरीसुद्धा ते देवाऱ्यात नैवेद्य ठेवतात आणि विठ्ठलरायाला सांगतात की तू जेवूनच घे, त्याशिवाय मी जेवणार नाही. तर अशा वेळेचा हा क्षण टिपलेला आपण इकडे पाहू शकतो. ते विठ्ठलरायाची मूर्ती आणि त्यासोबत इथे त्याचे आईवडील आणि हे घर. संत जनाबाई या नामदेवांच्या घरातील दासी आहेत असं त्या मानून त्यांच्या घरातली जी काही कामं असतात ती निमूटपणे करत होत्या. संत जनाबाई या पांडुरंगाची खूप भक्ती करत असत आणि ते सुद्धा त्यांच्यावर प्रसन्न होते. तर त्यावेळी दळण कांडण गोवऱ्या वेचून आणण्यात आणि पाणी भरण्यात सुद्धा विठुराया त्यांची मदत करत असायचे. आपण इकडे बघू शकतो जात्यावर दळण दळताना विठुराया आणि जनाबाई. पैठणमध्ये गोदावरी तीरी एक लहान बाळ वाळूमध्ये रडत असताना एकनाथांनी पाहिलं व त्यांनी त्या रखरखत्या उन्हातून त्या बाळाला उचलून घेतलं. असे संत एकनाथ वर्ण जातीभेद मानत नसत. सर्व परमेश्वरांची लेकरे आहेत असंच ते लोकांना सांगत असायचं. याला भक्तीचा मळा असं म्हटलं जातं. हा तो क्षण आहे जिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट झाली होती.
हा क्षण आपण बऱ्याच सिनेमातून पाहिलेला आहे तसं तर, पण इकडे मूर्तीच्या सहाय्याने हा छान सुंदर क्षण आपण पाहू शकतो. पंढरपुरात विठ्ठल चरणी आपल्या आत्म्याचं समर्पण केलं त्या संत सखू. इथे जेव्हा शेगावीच्या गजानन महाराजांनी चमत्कार दाखवला होता तो क्षण आपण इथे बघू शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अरे यार मित्र वाला ना हे श्री सत्य साईबाबा हत्तीसोबत. ही बघा आमची मम्मी. अरे हस जरा, अशी काय. तर मंडळी आता आपण आलो आहे हडशीमध्येच जे व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर आहे तिथे. तर इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत यामागे आपण बघू शकतो. आता काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण एक्सप्लोअर करूया. तर इथे ही ॲक्टिव्हिटी लिस्ट दिलेली आहे आणि
या इकडच्या ज्या राईड्स आहेत त्याची कॉस्टिंग तुम्हाला इकडे दिसेल. तर त्याप्रमाणे तुम्हाला हवी ती राईड तुम्ही चूज करू शकता. आणि इथे हे तिकीट काउंटर आहे. ज्या पण ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही इंडिव्हिज्युअल तिकीट्स सांगून तुम्ही ते परचेस करू शकता. मला ATV बाईक राईड करायचं आहे आणि स्काय सायकल. अच्छा, तर आता अक्षयनी 2 ॲक्टिव्हिटी करायचं फिक्स केलं आहे. सध्या आपण त्या करूया, पुढे बघूया तो काय करतो. मम्मी तू काय करणार आहे? मम्मी काही करणार नाही. तर सध्या आता तिकीट घेऊया आपण. याची ATV बाईकची आहे 200 आणि स्काय सायकल इज 250. तर 450ची आपण आता तिकीट घेऊया. ATV बाईक आणि एक स्काय सायकल मुलासाठी. तर मंडळी हे बघा 2 आपल्या तिकीट्स घेतलेले आहेत आपण. तर आता राईड कुठे आहे ते बघूया आणि राईडकडे वळूया. माझ्या